अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पेठ वडगाव नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवणे तसेच वडगाव हायस्कूल जवळील दिघे कॉलनी परिसरातील गटर समस्येचे निराकरण करण्याच्या मागणीसाठी बंडखोर सेना पक्षाच्या वतीने आज स्वर्गीय विजयसिंह यादव चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजीराव आवळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या। त्यामुळे नागरिकांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले। यावेळी बोलताना शिवाजीराव आवळे म्हणाले की सध्या सुरू असलेल्या पावसामुळे वडगाव शहरातील अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे वाहन चालक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे। तसेच दिघे कॉलनी परिसरातील गटारे अनेक वर्षापासून साफ करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना अस्वच्छता व सांडपाण्याच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे। याबाबत वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले। आंदोलनस्थळी आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेंद्र इंगळे यांनी आंदोलकांशी चर्चा करून 8 दिवसाच्या आत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले। तसेच दिघे कॉलनीतील गटार समस्याच्या निराकरणासाठीही आवश्यक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। आंदोलनात बंडखोर सेना पक्षाचे राज्य उपाध्यक्ष शशिकांत वायदंडे, राज्य सचिव कुमार वाघमारे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आलेश नांगरे, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे, हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे, तालुका संपर्क प्रमुख प्रवीण फाळके, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष राहुल देटे, हातकणंगले तालुका युवा उपाध्यक्ष ओम वाकसे, वडगाव युवक शहराध्यक्ष भालचंद्र दबडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।